नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मोहन, किती आठवण काढतोस रे तू माझी? हा घे, आलो मी तुला भेटायला. शेवटचं. अमित कुत्सित हसत बोलला. पण त्याचं शेवटचं ऐकून मोहनला मात्र खूप राग आला. शेवटचं? खरंच? हा हा हा. माझा शेवट आणि तू करणार? ना रे, माझा शेवट तू करूच शकत नाहीस मिस्टर अमित राज्याध्यक्ष. नाहीतर तुला तुझी अजूनही जिवंत असणारी बहीण कशी मिळेल, जिला फक्त मीच पाहिलं आहे, जिचा चेहरा फक्त मलाच माहीत आहे? तू मला मारूच शकत नाही अमित. हा हा हा. मोहन जोरजोरात हसून बोलला. पण अमितवर मात्र त्याच्या बोलण्याचा तीळ मात्र फरक पडला नाही. उलट त्याने त्याच्याकडे पाहून एक हलकीशी स्माईल दिली. तसा मोहनचा होता नव्हता तो सगळा जोश क्षणार्धात फुस्स झाला आणि तो आ वासून अमितकडे पाहू लागला. आता पुढे. हसायला काय झालं तुला? मी काय जोक मारलाय का? मोहन अमितची स्माईल बघूनच गार झालेला, तरी उसणं बळ आणून बोलला. पण अजूनही त्याला कळत नव्हतं की अमित का स्माईल करतोय. जोकच तर मारलाय तू. आणि असंही जोकर जोक नाही मारणार तर अजून काय करणार ना? अमित पण हसून बोलला. तसा मात्र मोहनला त्याचा राग आला, कारण अमित सरळ सरळ त्याला जोकर म्हणाला होता. अमित! मोहन रागाने गरजला. पण त्याला काही कळण्याच्या आधीच एक जोरदार सणसणीत त्याच्या कानशिलात बसली, तसे त्याला दिवसातारे दिसू लागले. आवाज खाली. काय? आवाज खाली. अमितने त्याच्या कानशिलात लगावून त्याच्या दुप्पट रागात ओरडला तो त्याच्यावर. तसा मोहन त्याचा गाल चोळत बाजूला झाला. अमित, थोडी तरी दयामाया नाही का रे तुझ्यात? काका आहेत ना ते तुझे. इतके दिवस इतका त्रास दिलास आम्हाला आणि आत्ता पण देतोच आहेस. देव कधी तुझं चांगलं नाही करणार. बघच तू. जेवढा त्रास आम्हाला देतोयस ना, तेवढा तुला पण मिळणार आहे. जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं पण वाईटच होतं. कुणालला अमितने मरणाच्या यातना दिल्या होत्या आणि आता मोहनचा त्रास नैनाला बघवत नव्हता, म्हणून आता ती इमोशनल ज्ञान पाजळू लागली होती. पण अमितने मात्र त्यावर नाहीमध्ये मान हलवली. काकी, बरोबर बोलतेस तू. जो दुसऱ्याचं वाईट करतो ना, त्याचं पण वाईटच होतं. एकदम बरोबर आहे हे. पण एक करेक्शन आहे त्यात. सांगू? अमित नाटकीपणे बोलला. तशी नैना त्याच्याकडे पाहू लागली. चल सांगतोच तुला. करेक्शन हे आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची माती केली. माझ्या फॅमिलीला नको नको तो त्रास दिला. माझ्या आयुष्यातली इतकी वर्ष मी माझ्या जान आणि मुलांपासून दूर राहिलो. आधी माझ्या मॉमला, मग माझ्या जानला आणि मग माझ्या प्रिन्सेसलासुद्धा तुम्ही मरणयातना दिल्यात. त्यांचं आयुष्य खराब करून टाकलं. आणि हे सगळं असं असताना मी फक्त बघत बसायचं? देव कधी काय करेल ह्याची वाट बघायची? नो वे. देव तुमचा न्याय करेल तेव्हा करेल. पण तुम्ही जे मला दिलं आहे ना, तेच मी तुम्हाला 100 पटीने दिलं आहे. तुम्ही सुरुवात केलीत आणि त्याचा द एंड मात्र हा अमित राज्याध्यक्ष करणार. एवढंच काय ते करेक्शन आहे. कळलं? अमित बोलला तसा नैनाला मात्र तरतरून घाम फुटला. कारण अमित तर आता द एंडची भाषा बोलत होता. आणि हो, देवाला तुला माझी काय कंप्लेंट करायची आहे ना, ती तू डायरेक्ट तिकडे जाऊनच का नाही करत? तेवढंच तुझं काम मी सोपं करून देतो, अमित बोलला. पण आत्ता मात्र नैनासोबत मोहनला आणि कुणाललासुद्धा घाम फुटला. अमित, विसरू नकोस, तुझ्या बहिणीचा चेहरा फक्त मीच. मोहन बोलतच होता की अमितने त्याला हात दाखवून गप्प केलं. बरं, तुला माहीत आहे ना माझ्या प्रिन्सेसचा नवीन चेहरा? ठीक आहे. सांग मग कशी दिसते आता माझी बहीण? तिचा कोणता फोटो वगैरे आहे का तुझ्याजवळ? किंवा मग तिचं वर्णन कर. सांग ती आत्ता मला कुठे सापडेल? जर तू खरोखर तिचा पत्ता सांगितला ना, तर मी आत्ता सोडून देईल तुला. तुझ्या पूर्ण कुटुंबाला पण सोडून देईल. चल बोल. अमित समोरच्या खुर्चीवर आरामात बसून बोलला. पण इथे मोहनचे मात्र धाबे दणाणले, कारण त्याच्याजवळ आरूचा कोणताच फोटो नव्हता. शिवाय ती आत्ता सध्या कुठे असेल हे देखील त्याला माहीत नव्हतं. ते मला आराध्या. मोहनची ततपप्प झाली. बोल पटपट, वेळ नाही आहे माझ्याकडे. बोल.
अमित ओरडला. ते मला इथून सोड, मी तिला घेऊन येतो. शेवटी मोहन होता तो. नवीन चाल चालू पाहत होता. पण अमित मात्र जोरजोराने हसला त्याच्या ह्या वाक्यावर. यू बास्टर्ड. माझ्या चेहऱ्यावर मूर्ख असं लिहिलं आहे का? अमित चिडून बोलला तसा मोहनने भीतीने एक औंढा गिळला. मोहन, मला माहीत आहे की तुला माहीतच नाही की आत्ता ह्या क्षणी माझी प्रिन्सेस कुठे आहे, हो ना? अमित बोलला तसे मोहनचे डोळे विस्फारले. ते सोड, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. अमित बोलला तसे ते तिघेजण त्याच्याकडे चमकून पाहू लागले. अरे, तुम्ही इतके आश्चर्यचकित होऊ नका. असंही आज तुम्हा तिघांचा शेवटचा दिवस आहे ह्या धर्तीवर. त्यामुळे तुम्हाला मी असं सुख नाही जाऊ देणार. भले तुम्ही माझ्यापासून खूप काही लपवलं ह्या आधी, पण मी असं नाही करणार. जे गुपित आहेत ना, ते मी तुम्हाला सांगणारच. नाहीतर काय आहे ना, तुमचं सोडा, माझाच आत्मा शांत होणार नाही. अमित शेवटचं वाक्य खूपच रागात बोलला. पण त्या तिघांची मात्र अवस्था खूपच बिकट झाली होती. कारण आज त्यांचा शेवटचा दिवस आहे असं अमित बोलला होता, म्हणून गडबडीत झाले होते ते तिघेही. त्यामुळे आता सरप्राईज काय आहे ह्याच्यात पण त्यांना इंटरेस्ट उरला नव्हता. शेवटचा दिवस म्हणजे? मोहन अडखळत बोलला. भीती साफ दिसत होती त्याच्या चेहऱ्यावर. शेवटचा म्हणजे शेवटचा. मी तुला शब्द दिला होता ना, पुढच्या 2 दिवसांनी तुझं काम तमाम करेल. मग तो शब्द पाळायला नको का? शब्द पाळायला मी मोहन नाही आहे, मी अमित राज्याध्यक्ष आहे. आणि अमित राज्याध्यक्ष त्याचा शब्द पाळतोच. आणि असंही 2 दिवस बोललेलो, पण 1 दिवस एक्स्ट्राच दिला मी तुम्हाला. अमित बोलला, पण आता ते तिघांचे चेहरे पांढरे फट्ट पडले होते. तू विचारणार नाही का 1 दिवस का एक्स्ट्रा दिला मी? अमितने हसून विचारलं. पण ते तिघेही अजून धक्क्यातच होते. जाऊ दे, मीच सांगतो. जान? अमितने आवाज दिला तशी जानू मागून चालत आली आणि बरोबर त्यांच्या समोर उभी राहिली. आणि ते तिघेही डोळे फाडून तिच्याकडे पाहत होते, कारण ती सध्या नव्या नवरीच्या वेशात होती. मीट माय लव्हली वेडेड वाईफ, मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष. अमित बोलला आणि त्या तिघांच्या तोंडावर पुन्हा 12 वाजले. तुम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला वेगळे करण्याचे, पण अफसोस, तुम्ही सपशेल फेल ठरलात. तुम्हाला माहीत आहे का? कारण आमच्या प्रेमाची ताकद होती ती, जी आम्हाला वेगळं करूनही पुन्हा एकत्र घेऊन आली. आमचं प्रेमच इतकं आहे ना एकमेकांवर, की नियतीला सुद्धा आम्हाला वेगळं करता आलं नाही. आणि हो, आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं आहे एकमेकांशी, म्हणून तुम्हाला तो एक एक्स्ट्रा दिवस मिळाला. आमचं अभिनंदन नाही का करणार? अमित बोलला, पण त्या तिघांच्या तोंडातून अक्षर बाहेर पडत नव्हता. असो, असंही आम्हाला तुमच्या शुभेच्छांची तर अजिबातच गरज नाही आहे, हो ना जान? त्याने जानूला अजूनच जवळ घेत विचारलं. पण जानूचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती तर समोर उभ्या असलेल्या त्या तिघांना बघत होती, ज्यांची अवस्था खूपच वाईट झालेली होती. खास करून कुणालची, ज्याचे दोन्ही हात आजूबाजूने बांधले होते आणि तो सध्या अर्धमेल्या अवस्थेत कसंबसं स्वतःचा भार सांभाळत उभा होता. त्याला पाहूनच कळत होतं की मागच्या काही दिवसात त्याने किती जास्त त्रास भोगला असावा. तसं अमितने तिला ह्याबद्दल आधीच सांगितलं होतं, तरी त्याच्या सांगण्यात आणि आता त्यांची झालेली ती दयनीय अवस्था बघूनच तिला प्रत्यय आला होता की अमितने त्याला दिलेली शिक्षा किती भयानक असेल. पण त्याला बघून त्याची अजिबातच दया नाही आली तिला. उलट डोळ्यात अंगारच फुलला, कारण जे त्याला मिळत होतं ते त्याच्या कर्माचं फळ होतं. त्याने तिला आणि तिच्या मीतला दिलेल्या यातना ह्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होत्या. ती तशीच चालत चालत कुणालच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. अमित पण तिच्या पाठोपाठ गेला. पण इथे तिच्याकडे मान वर करून बघायला पण कुणालला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागत होते. एवढी त्याची हालत खराब करून टाकली होती अमितने. तो तिच्याकडे बघत होता, पण त्याच्या डोळ्यात अजिबात प्राण नव्हता. ती मात्र हाताची घडी घालून हसून त्याच्याकडे पाहत होती. काय अवस्था झाली आहे कुणाल तुझी? ओह सॉरी, झाली नाही आहे तर केली आहे. हो केली आहे, माझ्या मीतने केली आहे. जानू रडतच त्याच्याकडे तुच्छ नजरेने पाहत बोलली. तसं अमितने पुन्हा तिला जवळ घेतलं. कुणाल तिच्यासोबत जे जे वागला होता ते सगळं आठवून डोळ्यात राग आणि पाणी दोन्ही दाटून आलेले तिच्या. तुला आठवतंय
मी तुला म्हणाले होते की तू कितीही प्रयत्न कर, पण मला विश्वास आहे माझ्या प्रेमावर, माझ्या मीतवर. माझा मीत मला पुन्हा घरी घेऊन येईल, आमच्या घरी. आमचं प्रेमाचं जग पुन्हा बहरेल. पण तेव्हा तू मात्र हसत होता माझ्यावर. अँड सी, मी आता कुठे आहे? बघ, बघ, मी माझ्या मीत सोबत आहे आणि तू काहीही करू शकला नाहीस. जानू डोळे पुसत अमितचा हात खट्ट हातात पकडत बोलली, तसा अमितने पण तिचा हात घट्ट धरला. प्रेमात खूप मोठी ताकद असते अरे, पण दुर्दैवाने तुला ते कळणारच नाही. कारण प्रेम आणि तुझा दूर दूरपर्यंत कोणताच संबंध नाही. राक्षस आहेस तू, माणसाच्या वेशातला राक्षस. जानू अक्षरशः ओरडली त्याच्या अंगावर. ती अजिबातच विसरू शकत नव्हती त्याने तिच्या आयुष्याची केलेली धूळधाण. जान, हा तुझा गुन्हेगार आहे आणि ह्याला शिक्षा द्यायचा अधिकार पण तुझा आहे. हे घे आणि कर त्याचा शेवट. अमित तिच्या हातात त्याची गन देत बोलला. तसं जानूने एकदा अमितकडे तर एकदा कुणालकडे पाहिलं. पण ती गन बघूनच इथे कुणालसोबत मोहन आणि नैना दोघांच्याही चेहऱ्यावर घाम जमा झाला. कारण कितीही माहीत असलं की आता आपलं मरण निश्चित आहे, तरी देखील जेव्हा ते आपल्या डोळ्यांसमोर असतं तेव्हा भल्या भल्याना घाम फुटतोच. पण जानूने मात्र अमितकडे पाहून नाहीमध्ये मान हलवली आणि त्याने ऑफर केलेली गन त्याच्याकडून न घेता कुणालच्या समोर जाऊन उभी राहिली. ती, तू माझ्या मीतला चिवे मारण्याचा प्रयत्न केला होता कुणाल. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आमच्या आयुष्यातली इतकी मौल्यवान वर्षे आम्हाला एकमेकांशिवाय घालवावी लागली. तुझ्या गुन्ह्यांचा जेवढा पाढा वाचला ना, तेवढा तो कमीच असेल. तुझ्यासारख्या नीच माणसाला ह्या धर्तीवर जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही. ती अक्षरशः रागाने थरथरत बोलली. डोळ्यात अश्रू होते ते वेगळे. मीत, माझी इच्छा आहे की ह्याचा अंत तुमच्या हातून व्हावा आणि ह्याला असं मरण द्या की ह्याचा आत्मा थरथरला पाहिजे. जानू अमितकडे बघत बोलली. तसं अमितने तिला जवळ घेतलं आणि शांत केलं. कुणाल मात्र शांतच होता. त्याला आता खूप जास्त पश्चाताप होत होता की तो अमित आणि जानू दोघांच्या मध्ये आला होता. आपण त्यांच्यासोबत खूपच वाईट वागलो ह्याचा पश्चाताप त्याला होत होता. आपण असं इतकं त्यांच्यासोबत वाईट वागलो नसतो तर कदाचित आज आपण सुद्धा ऐशोआरामात राज्याध्यक्ष फॅमिलीमध्ये असतो. कारण अमितने कधीच त्याला दूर लोटलं नव्हतंच. नेहमी एक लहान भाऊ म्हणून त्याला सगळे अधिकार दिले होते. पण सगळं आपल्या नावावर असायला पाहिजे हा एकच अट्टहास आज त्याला मरणाच्या दारात घेऊन आला होता. ब्रो, मला माफ कर प्लीज, मी चुकलो, पण प्लीज मला मारू नकोस प्लीज. कुणालच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते, तरी तो अमितकडे स्वतःच्या जीवाची भीक मागत होता. पण अमितवर मात्र त्याचा काडीचाही परिणाम झाला नव्हता. अमितने सरळ सरळ कुणालकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्याचा मोर्चा मोहनकडे वळवला, जो खूपच घाबरून त्याच्याकडे पाहत होता. अरे, तुझ्यासाठी तर सरप्राईज आहे ना माझ्याकडे, विसरलोच होतो मी, अमित नाटकीपणे बोलला. पण इथे मोहनचे मात्र धाबे तणाणले होते. हे बघ अमित, तू असं आम्हाला नाही मारू शकत. तुला माहीत आहे ना, तुझ्या बहिणीचा पत्ता फक्त मलाच माहीत आहे. बघ हा तू. मोहन स्वतःचं मरण समोर बघून इतका घाबरला होता की त्याला स्वतःला कळत नव्हतं की तो काय बरळतोय. अरे हो, मला कळते तुला काय म्हणायचं आहे, पण सरप्राईज तर तुला बघावंच लागेल हां. अमित पुन्हा नाटकीपणे बोलला आणि त्याने रॉनीला आवाज दिला. येस बॉस. रॉनी पण त्याची ऑर्डर फॉलो करून बाहेर गेला आणि सोबत आरूला घेऊन आला. पण समोर आरूला बघून मात्र इथे मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो आवासून आरूकडे पाहत होता. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की अमितने आरूला शोधून आणलं होतं. पण कसं, त्याला अजिबातच कल्पना येत नव्हती. डोकं नुसतं सुन्न झालं होतं. कुठे तो अमितला ह्याच आराध्याच्या नावावर ब्लॅकमेल करून स्वतः आणि स्वतःच्या फॅमिलीची सुटका करून घेणार होता आणि कुठे आता त्याच्यासमोर त्याच अमितने आराध्यालाच समोर आणून उभं केलं होतं. आरू. मोहनने अडखळत तिचं नाव उच्चारलंच होतं की सणकण त्याच्या कानाखाली येऊन बसली तसा तो पुन्हा सुन्न झाला. डोंट इव्हर टेक माय नेम फ्रॉम युअर डर्टी माउथ. त्याच्या कानाखाली जोरदार चढवून आराध्या खूपच रागात त्याच्या समोर उभी होती. त्याने त्याच्या घाणेरड्या तोंडातून तिचं नाव घेऊ नये असं म्हणत होती ती. मोहन मात्र स्वतःचा गाल चोळत रागात तिच्याकडे बघत होता.
नैना पण घाबरली होती, पण सध्याची परिस्थिती बघता शांत होती ती. लाज वाटते मला की माझं तुझ्याशी रक्ताचं नातं आहे. शी, एखादं जनावर पण खूप दिवस सोबत राहिला ना तर समोरच्याला जीव लावतो. पण तू, शी, मानवजातीच्या नावाला कलंक आहेस तू. मी तुझी सख्खी पुतणी होती ना रे. काहीच वाटलं नाही का तुला माझ्या आयुष्याशी खेळताना? लहानपणी तर किती जीव लावायचास तू आम्हाला. प्रॉपर्टीसाठी इतक्या खालच्या थराला गेलास? कोणी अधिकार दिला होता तुला माझ्यासोबत, माझ्या फॅमिलीसोबत असं वागण्याचा? सांग ना. आरू हुंदके देत त्याची कॉलर पकडून बोलत होती. पण अमित तिच्या जवळ गेला आणि तिला स्वतःजवळ घेऊन शांत केलं त्याने. ब्रो, ह्याला जिवंत सोडू नकोस, ती अमितच्या मिठीत हुंदके देत बोलली. त्याला तर जन्माची अत्तल घडणार आहेच प्रिन्सेस, डोंट क्राय, अमित बोलला. पण तू तू कशी काय परत आलीस? तुझी तर स्मृती गेली होती ना? मोहनला अजूनही प्रश्न पडलाच होता. तू रक्ताचं नातं विसरला असशील रे, पण अजूनही जगात माणुसकी आहे आणि कदाचित म्हणूनच देवाने माझ्यासाठी जानूला पाठवलं. तिने माझ्यासारख्या एका अनोळख्या मुलीला आसरा दिला, आपलं बनवलं, अगदी बहिणीसारखी माया लावली आणि माझ्या स्मृतीचं म्हणशील तर ती पण योग्य वेळीच परत आली. आरू स्वतःचे डोळे पुसून बोलली. पण मोहन मात्र हक्काबक्का होऊन तिच्याकडे पाहत होता, कारण त्याचा खेळ आता खल्लास झाला होता. अमित, मला माफ कर, मी चुकलो, असं वागायला नको होतो. मी खूप त्रास दिला तुला, तुझ्या फॅमिलीला, पण त्याची तू मला शिक्षा दिली आहे. पण आता बास, मला जीवे नको मारूस, मी कधीच तुझ्या वाटेत येणार नाहीस. पण मला सोडून दे, मला जगायचं आहे, मला इतक्यात नाही मरायचं, प्लीज. मोहनने अक्षरशः लोटांगण घातलं होतं अमितच्या पायाशी, पण अर्थात त्याचा काहीच फायदा होणार नव्हता त्याला. अमित तिरस्कारित नजरेने त्याच्याकडे पाहत होता. मोहनच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसत होती त्याला मरणाची. हीच हीच भीती पाहायची होती मला तुझ्या डोळ्यात, आणि ती बघून आज माझ्या मनाला समाधान मिळालं, अमित बोलला. प्लीज सोडून दे आम्हाला. आता नैना पण रडून भीक मागू लागली होती त्याच्याकडे, पण अमितने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. तुम्ही कितीही हातपाय मारले तरी तुमचं मरण आत्ताच लिहिलेलं आहे, आणि ते माझ्या हातानेच लिहिलेलं आहे. अमित बोलला तसं त्या तिघांना तरतरून घाम फुटला. रॉनी, अमितने जोरात आवाज दिला. येस बॉस, रॉनी बोलला आणि त्याने जानू आणि आरूला सोबत घेऊन तो बाहेरच्या दिशेला जाऊ लागला. पण मीत, तुम्ही? जानूचा काही त्याच्याशिवाय पाय निघत नव्हता. माझी काळजी करू नकोस जान, तू आणि आरू दोघीही रॉनीसोबत बाहेर जा, क्विक, अमित बोलला. तशी मग ती नाईलाजास्तव त्याला सोडून रॉनीसोबत बाहेर पडू लागली. पण तिचा जीव मात्र तो बाहेर कधी येईल इथेच अडकला होता. त्या दोघांना समोरच्या खांबाला बांधा. अमितने त्याच्या स्टाफला इन्स्ट्रक्शन्स दिले तसे त्या स्टाफने त्या दोघांना एका खांबाला बांधून टाकलं. कुणालला आधीच बांधलेलं होतं. अमित, तू हे चांगलं नाही करत आहे, ह्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. अमित, मोहन आणि नैना दोघेही ओरडत होते, पण अमित मात्र तुच्छ नजरेने त्यांच्याकडे बघत होता. कुणालने तर हार मानली होती. आपण अमितसोबत जे वागलो त्यासाठी आत्ता काय तो आपल्याला जिवंत सोडत नसतो. कुणालला कळलेलं, म्हणून तो प्रयत्न पण करत नव्हता अमितला कन्व्हिन्स करण्याचा. ऑल ऑफ यू गेट आउट ऑफ दिस प्लेस फास्ट, अमित जोरातच ओरडला. त्याच्या पूर्ण स्टाफला तो ह्या जागेवरून बाहेर जायला सांगत होता, लगेचच. तसा त्याचा पूर्ण स्टाफ जो सध्या त्या बिल्डिंगमध्ये होता तो पटपट बाहेर पडू लागला. रॉनीने आरू आणि जानूला गाडीत बसवलं होतं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर होता. रॉनी सर, आपण मीतना सोबत घेऊन जाऊया, प्लीज थांबा ना, जानू बोलली. मॅम, बॉस येतील मागून, त्यांचे ऑर्डर्स आहेत तुम्हाला इथून आधी बाहेर काढण्याचे, मला फॉलो करावेच लागतील, प्लीज तुम्ही शांत व्हा, रॉनी बोलला आणि त्याने गाडी जोरात पळवली. इथे अमितने एका थंड नजरेने त्या तिघांना पाहिले. सो, मोहन, कुणाल अँड नैना, गुड बाय, अमित बोलला आणि त्यांच्यासमोरून निघून बाहेर आला. त्या तिघांना काही कळलंच नाही की ह्याने आपल्याला काही केलं का नाही, त्याने आपल्याला सोडलं का, कारण अमितसोबत त्याची सगळी माणसेसुद्धा बाहेर गेली होती. थोड्या वेळासाठी त्यांना खरंच आनंद झाला होता, पण तो आनंद फक्त काही क्षणांचा होता, पास.
इथे अमित त्या गोडाऊनच्या पूर्ण बाहेर आला होता. त्याची सगळी माणसंसुद्धा बाहेर होती. अमितने त्याच्या खिशातून तो रिमोट कंट्रोल काढला आणि जोरात त्याचं बटन प्रेस केलं आणि पास, धडाम, स्फोटचा खूप मोठा आवाज आला आणि त्यासोबतच आगीचे मोठे मोठे लोळ हवेत तरंगताना दिसू लागले. एकामागोमाग एक असे धमाके होतच राहिले आणि तिथला पूर्ण परिसर अगदी आगीआग झाला होता. ते पाहून अमितने समाधानाने डोळे कच्च मिटले, कारण आता मोहन, कुणाल आणि नैना हा चॅप्टर कायमचा संपला होता त्याच्या आयुष्यातून. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.